गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। धैर्य आणि भास्कर आता कधी येतील आणि येताना ते खडी घेऊन येतील। ती खडी या पाटावर ठेवायची आणि त्यांची पूजा करायची। बाप्पांचं विसर्जन का करतोय आपण? एकदा बाप्पा घरी आले की परत जायलाच नको। बाप्पा असताना किती मज्जा असते। आणि आता ते गेलेत तर सगळं किती बोर बोर वाटायला लागले। मी बाप्पांना खूप मिस करते। काय ग, काय झालं? भाऊ, गणपती बाप्पाला सोडायलाच पाहिजे का हो? भाऊ दिला असतं की आपल्या संग। मला कसं आहे, गणपती बाप्पाला जर कायम इथं ठेवलं तर त्याचं कौतुक ते काय राहिलं? त्याचं काही महत्वच राहणार नाही। म्हणून बघ ना, गणपती बाप्पा थोड्या दिवसासाठी येतो, पण कसा अगदी सगळा आनंदी आनंद देऊन जातोय की नाही। तुला एक गंमत सांगतो। कसं आहे, गणपती बाप्पा ज्यावेळेस पुढच्या वर्षी येतील की नाही, त्या आल्यावर बघतील तुला आणि काय म्हणतील, अरे आमची सावी एवढी मोठी झाली। आणि तू सगळं बघणार बरं। तू अभ्यास करते की नाही, तू चांगलं शिकतीस की नाही, तू वाचन करतेस की नाही, सगळ्या गोष्टी चेक करणार देव। म्हणून बाप्पा गेल्यावर उदास व्हायचं नाही। कसं आहे, गणपती बाप्पा विद्येची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे। म्हणून बाप्पाच्या जागी पुस्तकं ठेवायची, त्यांची पूजा करायची, भरपूर अभ्यास करायचा, वाचन करायचं आणि खूप शिकायचं, खूप मोठं व्हायचं। आणि हे सगळे ज्यावेळेस गणपती बाप्पा बघेल की नाही, त्याला किती आनंद होईल। मग आपल्याला गणपती बाप्पाला आनंद द्यायचा आहे की नाही? हो। आर्या, मी तुझ्या वयाची होते ना तेव्हा मला पण असंच वाटायचं बघ। तेव्हा मी काय करायची माहितीये? अगं, बाप्पा म्हणजे विद्येची देवता, ज्ञानाची देवता। मग बाप्पा गेल्यावर घर असं रिकामं रिकामं वाटायला लागलं ना की मग मी बाप्पाच्या पाटावर माझी पुस्तकं नेऊन ठेवायची आणि पुढच्या वर्षी येईपर्यंत मी त्याला प्रॉमिस करायचे
की मी भरपूर पुस्तकं वाचीन आणि भरपूर अभ्यास करेन. मग मला असं एकटं एकटं वाटायचंच नाही बघ. मग मी पण तसं प्रॉमिस करते बाप्पांना. म्हणजे बाप्पा माझ्यावर खुश होऊन पुढच्या वर्षी लवकर येणार. मी पण आता पुस्तकं ठेवते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. काकी आता बाप्पा येतील ना पुढच्या वर्षी लवकर? नक्की येतील. चला, बाद झाल्या गप्पा, घरात कामं पडलेत. आता उगाच कशाला वेळ घालवायचा. आणि सावी, तुम्हाला देवदर्शनाला बाहेर निघायचं ना, तयारी करायची असेल. बॅगा बिगा भरून घ्या. चला चला चला. दीपा, ए दीपा, चहा झाला का? हा आले आले. भाऊ, आई, मी पण जरा मदत करते. काय ग, ह्या कुठल्या बांगड्या? बघा की, दामिनी मॅडमने स्वतःच्या हाताने मला दिलेत गिफ्ट म्हणून.